नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लगेच रेसिपीला सुरुवात करते. गव्हाचं पीठ, थोडंसं बारीक रवा, थोडंसं हरभरा डाळीचं पीठ, बटाटा शिजवून घेतला, त्याचं साल काढलं आणि थोडासा असा कुस्करून घेतला, तो यामध्ये टाकते. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, आवडीनुसार लाल तिखट, थोडीशी धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घेतला, हातावर चोळून यामध्ये टाकतो. थोडंसं तेल. हे सर्व साहित्य आता एकत्र करून घ्यायचं, पोळा तयार करून घ्यायचा. गरज असेल तरच यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. व्यवस्थित असं हे मळून घेतलं. आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाले. आता हे आपण लाटून घेऊ. आता हे जसं आपण पराठा लाटतो तसं हे लाटून घ्यायचं. पीठ लावून घेतलं, आता लाटून घ्यायचं. पराठा लाटून घेतला. तवा गरम झाला, थोडंसं तेल टाकलं, पसरवून घेतलं. आता पराठा भाजून घेऊ. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतो. दोन्ही बाजूने तेल टाकून व्यवस्थित भाजून घे. खरपूस असा दोन्ही बाजूने पराठा भाजून घेतला. पराठा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी करू शकता. गॅस बंद केला. हा पराठा तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, सॉस यासोबत खाऊ शकता. गरमागरम कांदा बटाटा पराठा तयार. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा.